आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। शिवसेना ठाकरे पक्षानंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावले तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चाच्या अंतिम नियोजनासाठी आज दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार। गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार। 1 नोव्हेंबरच्या रोजी होणाऱ्या विरोधकांच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भेट घेणार, तर भेटीमध्ये मोर्चा थांबवण्याची तक्रार करणार असल्याची माहिती। संपदाचा हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचा हस्ताक्षर जुळत नाही। हत्या की आत्महत्या, फलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात। महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंचा आरोप। पुन्हा पत्रकार परिषद घेणार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या छळाला कंटाळलेली 3-4 कुटुंब समोर आणणार। परळीचा आकाश शोधला तसा फलटणचा आकाश शोधला पाहिजे, पत्रकार परिषदेमधून सुषमा अंधारेंची मागणी। माझ्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे। फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या आरोपावरून रणजित निंबाळकरांचं स्पष्टीकरण, तर मेहबूब शेख अंधारेंवर एकेरी भाषेत किंवा अयोग्य पद्धतीने टीका करू नका, निंबाळकरांचा कार्यकर्त्यांना सल्ला। डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार। राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा काम बंद असा इशारा, सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज गोखले बिल्डर आणि ट्रस्टी दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र दाखल करणार। आज प्रतिज्ञापत्रामध्ये अधिकृत व्यवहार मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्त काय निर्णय देणार याकडे लक्ष। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आज सकाळी 11 वाजता पोलिसात तक्रार दाखल करणार। जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणामधील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती।